नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून घरमालकाच्या अल्पवयीन मुलानेच आपल्या मित्राच्या मदतीने घरात चोरी केल्याचे समोर आले आहे। 20 जून रोजी व्यंकटेश अय्यर यांच्या घरातून 9 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार नंदनवन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती। पोलिसांनी प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला असता संशयावरून तक्रारदाराच्याच विधी संघर्षग्रस्त मुलाला व त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यावेळी दोघांनीही चोरीची कबुली दिली आहे। या गुन्ह्यात सहभागी असलेला हिमांशू घनश्याम चांदेकर या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरी गेलेल्या दागिन्यांपैकी 4 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। नंदनवन पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। पोलीस ठाणे नंदनवन येथे दिनांक 20/7/2026 रोजी एक घटना घडलेली होती घरफोडीची। त्यामध्ये टोटल 9 तोळ्याचा माल जो आहे तो चोरीस गेल्याबाबतचं सोन्याचं जे आहे त्याबद्दलची तक्रार प्राप्त झालेली होती। त्या अनुषंगाने तपास केला असता यामध्ये जे फिर्यादी आहेत सीमा व्यंकटेश अय्यर वय 45 वर्ष काही टेक्निकल गोष्टी आणि CCTV फुटेजच्या आधारान्वये तपास केला असता त्यांचाच मुलगा जो विधी संघर्ष बालक आहे तो आणि त्याचा साथीदार जो हिमांशू घनश्याम चांदेकर यांनी चोरी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये पोलिसांनी हिमांशू घनश्याम चांदेकर याला ताब्यात घेऊन त्याची 2 दिवस कस्टडी रिमांड घेतली असता टोटल यामध्ये 4 तोळे त्याने रिकवर करून दिलेले आहेत आणि 5 तोळे सोनं जे आहे ते 5 तोळे सोनं ते मुथूट फायनान्स या ठिकाणी त्याने गहाण ठेवून त्यातून त्याने 2 लाख रुपये घेतल्याबाबतचं निष्पन्न झालेलं आहे। मुथूट फायनान्सला पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून ती राहिलेली रिकव्हरी करत आहोत। यामध्ये एकंदरीत टोटल जे 4 तोळे रिकव्हरी झालेले आणि म्हणजे ऑलमोस्ट 100% रिकव्हरी यामध्ये झालेली आहे। चोरीच्या मागचे जे आहे ते ह्या तरुणांचा उद्देश थोडासा वेगळा होता। त्यांना म्हणजे त्यांची जे रेग्युलरच्या गरजा होत्या त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी या घरामध्ये म्हणजे स्वतःच्याच घरामध्ये चोरीचा बनाव केलेला होता। एकंदरीत वाईट संगत या मुलाला लागलेली होती। त्या वाईट संगतीमुळेच त्याला वाईट संगतीच्या लोकांमध्ये राहून ही जी चोरी वगैरे केल्याचे निष्पन्न झालेलं आहे आणि सध्या यातील जो आरोपी त्याला पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे आणि त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडसाठी रवाना करण्यात आलेले आहे। टोटल जी टीम आहे त्यामध्ये DP पथकाचे API राठोड आहे, PSI काईट, PSI राऊत आणि त्यांचे जो संपूर्ण DP पथक आहे त्यांनी ही कामगिरी केलेली आहे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली।